4 जून नंतर पुणे पोर्शे कार प्रकरणाचे धक्कादायक खुलासे करणार असं सुषमा अंधारे यांनी म्हटलेलं आहे आणि या संदर्भातली एक पोस्ट त्यांनी केलेली आहे। त्या संदर्भातून त्यांनी माहिती दिली आहे। आरोग्य खात्यातील सावळ्या गोंधळ आहे आणि त्याबाबत सुद्धा खुलासे करणार असं अंधारेंनी म्हटलंय। अजय तावरेंच्या सुरक्षिततेची सुद्धा या वेळेला त्या संदर्भात त्यांनी भाष्य केलेलं आहे। सुषमा अंधारे यांनी एक पोस्ट केलेली आहे याबाबत। 4 जून नंतर म्हणजे लोकसभा निवडणुकीचे निकाल हे 4 जूनला लागतात आणि त्यानंतर पुणे पोर्शे कार प्रकरणाचे धक्कादायक खुलासे आपण करणार अशी एक पोस्ट सुषमा अंधारेंनी केलेली आहे। आरोग्य खात्यातील सावळा गोंधळ आहे त्याच्याबाबत सुद्धा खुलासे करणार असल्याचं त्या म्हणतात आणि अजय तावरेंच्या सुरक्षिततेची काळजी वाटते असं सुद्धा सुषमा अंधारे यांनी यावेळी म्हटलेलं आहे। 4 जून नंतर सुषमा अंधारे काय नेमके खुलासे करतायत, कशा संदर्भात धक्कादायक गौप्यस्फोट करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। आरोग्य खात्यासंदर्भात तिथल्या सावळ्या गोंधळासंदर्भात आपण बोलणार असल्याचं अंधारे म्हणतात, त्याच्यामुळे त्याबाबत सुद्धा नेमकं काय खुलासे ते करतायत हे पाहावं लागेल। आणि सध्या अजय तावरे डॉक्टर अजय तावरे यांच्यावर नवनवीन खुलासे दिवसेंदिवस व्हायला लागलेले आहेत। नवनवीन ठपके त्यांच्यावर ठेवले जातात। अनेक गोष्टींमध्ये त्यांच्या अडचणींमध्ये वाढ होताना आपल्याला दिसते आणि दुसरीकडे मात्र सुषमा अंधारे या अजय तावरेंच्या सुरक्षिततेची काळजी वाटते असं सुद्धा म्हणतात। त्यामुळे आता हे सगळं प्रकरण सुषमा अंधारेंनी खुलासे केल्यानंतर किंवा गौप्यस्फोट केल्यानंतर काय वळण घेतंय हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। स्वतः सुषमा अंधारे आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी याबाबत बोलूया। सुषमाताई, काय नेमके खुलासे असतील या संदर्भातले? खुलासे काय आहेत ते मी 4 तारखेच्या नंतर सांगेन, कारण मला असं वाटतं की 4 तारखेला निवडणुकीचा निकाल आहे आणि त्यामुळे पोलीस यंत्रणेवर आधीच फार मोठा ताण आधीच्या 3 दिवसांपासून असेल आणि त्यामुळे आता जेव्हा 3 दिवसांवर निकाल आलेला आहे तेव्हा आता मी काहीही बोलून तो ताण वाढवू इच्छित नाही आणि राज्यातली परिस्थिती सुद्धा नियंत्रणात राहावी असं मला प्रामाणिकपणे वाटतं। पण एवढं नक्की की डॉक्टर अजय तावरे असेल, इथला आरोग्य खात्याचा कारभार असेल आणि या सगळ्यांचा संबंध या राज्यातलं सरकार अस्थिर करण्यापर्यंतच्या यंत्रणेपर्यंत पोहोचणारा असेल, त्या सगळ्यांवर अगदी 6व्या मजल्यापर्यंतचा तो सगळा संबंध मी 4 तारखेनंतर बोलेन। बरं, पण सुषमाताई, तुम्ही म्हणताय अजय तावरेंच्या सुरक्षिततेची तुम्हाला काळजी वाटते, नेमकं काय? हो, मला अजय तावरेंच्या सुरक्षिततेची काळजी वाटते। हरनोळ यांना आयसीयू मध्ये काहीतरी दाखल केल्याची बातमी पण मी ऐकली। मला हरनोळ आणि अजय तावरे दोघांच्याही सुरक्षिततेची काळजी वाटते, कारण मी आठवण करून दिली पाहिजे, सिंघानिया काही बोलणार होता, नंतर सिंघानिया बोलूच शकला नाही, काय झालं माहित नाही। ललित पाटील म्हणाला होता की मला काही बोलायचं आहे, ललित पाटलाचं काही म्हणणं पुढे आलं नाही आणि सेम गोष्ट अजय तावरे सांगत आहे की मला तुम्ही जर हात लावत असाल तर मी कोणालाच सोडणार नाही। ती माहिती जी आहे अजय तावरेची, ती माहिती स्फोटक असणार आहे आणि ती माहिती बाहेर निघाली पाहिजे आणि त्यासाठी म्हणून अजय तावरेंची सुरक्षितता फार गरजेची आहे। बरं, आरोग्य खात्यातल्या गोंधळाबद्दल तुम्ही भाष्य केले सुषमाताई, त्याबाबत काय सांगाल? आरोग्य खात्यामध्ये जो गोंधळ आहे, मी पुन्हा एकदा एवढंच सांगेल की आरोग्य खात्यात चाललेला सावळा गोंधळ आणि त्याचा थेट इथल्या राज्यातलं सरकार अस्थिर करण्यापर्यंतचा असणारा संबंध, या सगळ्या कड्या एकमेकांना जोडल्या तर एक मोठी कन्स्पायरन्सी बाहेर येऊ शकते आणि त्यावर मी 4 जूनच्या नंतर विस्तृत भाष्य करेन। बरं सुषमाताई, धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी। Thank you.